नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने. भाग 26. स्वामी सत्यानंद यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत. भाग 25, 26 आणि 27 यामध्ये आपण ध्यान आणि मन यांचा संबंध काय आहे ते बघतोय. आजचा भाग आहे भाग 26. प्रत्येक मनात दुसऱ्या मनाशी जोडण्याची शक्ती आहे, पण शंका, तर्क आणि प्रयोग न करण्याच्या वृत्तीमुळे आपण त्याचा अभ्यास करू शकत नाही आणि काही अनुभवही घेऊ शकत नाही. ध्यानाच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं एक असलेलं मन समजून घेता येणं शक्य आहे. मन हे अणू एवढं आहे असंही म्हटलं जातं. प्रत्येक पेशीची रचना, DNA रेणूची रचना, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची वैशिष्ट्य साठवलेली असतात, त्या DNAची गहन रचना शास्त्रज्ञांना सुद्धा चकित करणारी आहे. शास्त्रज्ञ आता म्हणतात की प्रत्येक पेशीला स्मृती असते आणि हे अणुरूपातलं मन कॉस्मिक माइंडशी जोडलेलं असतं. आता आधुनिक मानसशास्त्र मनाबद्दल काय म्हणतं ते आपण बघूया. यामध्ये मनाचे 4 प्रकार सांगितले आहेत. पहिलं आहे द लोअर माइंड. हे शरीराच्या सगळ्या क्रियांचं कोऑर्डिनेशन करतं. सगळ्या शरीर क्रिया एका लयीत चालत आहेत की नाही ते बघतं. आपल्या बेसिक इन्स्टिंक्ट्स, तहान, भूक, आपले भावनिक संघर्ष, आपल्या बहुतांश क्रिया या लोअर माइंडकडून चालवल्या जात असतात. दुसरं आहे रॅशनल माइंड. इथे रोजच्या अनुभवाचा डेटा साठवला जातो, तर्क लावला जातो, ॲनालिसिस केलं जातं, पूर्वीच्या अनुभवांशी तुलना केली जाते. इथे विचारांचा साठा असतो, प्रश्नांची उत्तरं देखील इथे शोधली जातात. पुढचा प्रकार आहे इल्युमिनेटिव्ह माइंड. हे उच्च पातळीवरचं आहे, सुपर कॉन्शियस. कधीकधी 6th सेन्सचे आपल्याला अनुभव येतात ते यामुळे. शास्त्रज्ञ, कलाकार यांना अंतःप्रेरणा त्यांच्या कलाकृतींसाठी या माइंडमुळे मिळते. चौथा प्रकार आहे की जे आपल्या उत्क्रांतीचं संपूर्ण रेकॉर्ड या प्रकारच्या मनात असतं. आतल्या आणि बाहेरच्या जगाची ही ब्लूप्रिंटच असते. भविष्याची ब्लूप्रिंट देखील या मनात असते. आता ध्यानामुळे मनावर काय परिणाम होतात ते आपण पुढच्या भागात म्हणजेच भाग 27 मध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. हरिओम तत्सत.